हे जे सगळे राज्यकर्ते आहेत कुठल्याही पक्षाचे असो, बरोबर, जे सत्तेमध्ये असतात ते या देशातल्या जनतेवर राज्य करण्याच्या मानसिकतेतले आहेत. अच्छा, ते लोकप्रतिनिधी म्हणून नाहीये, हे माझं म्हणणं आहे. अच्छा, बरोबर. हा, की लोकांवर राज्य करणे हे त्यांच्या डोक्यात आहे. लोकांसाठी राज्य करणे हे त्यांच्या डोक्यात अच्छा. शिरलेलं नाही. बरोबर. वा, दर 5 वर्षांनी सरकार बदललं पाहिजे. वा वा. या पद्धतीने संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. हो, तुम्ही सरकार बदला, तुमची परिस्थिती बदलेल. नक्की. तुम्ही एकच सरकार ठेवाल तर हे एकच सरकार तुमची माती करेल. नक्की. वा, हे लक्षात घ्या. मी संविधान जागृती अभियान चालवलेलं आहे. हो, आणि संविधान जागृती अभियान मी सतत म्हणजे गेल्या 15 वर्षापासून चालवतोय. तर डोक्यात संविधान आहे, संविधानिक हक्क आहेत. क्या बात. आणि त्यानुसार मग जनतेचं प्रबोधन करायचं म्हणून आम्ही आमचा लाऊडस्पीकर, आमची गाडी भोंगे घेऊन जायचो. अच्छा. आणि प्रत्येक गावामध्ये सभा करायचो, लोकांना समजावून सांगायचो. तर हे थोडस लेबरसही होतं आणि काळही भरपूर लागत होता. मग हे सगळं समोर आल्यानंतर असं वाटलं की चला या माध्यमातून आपण संविधानाची जागृती करूया. आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्ही ह्या चित्रपटाची निर्मिती. विशेष म्हणजे डोक्यात जो विषय होता, अच्छा, जो आम्ही जनतेपर्यंत लाऊडस्पीकर घेऊन जाऊन तिथे सभा घेऊन सांगत होतो, तो विषय जर आपण पडद्यावर आणला तर त्याचे परिणाम अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतील या आशेपायी मग आम्ही पुढे गेलो आणि हा चित्रपट निर्माण केला. पण या मातीमध्ये, विदर्भाच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्यातही अनेक कला आणि गुण आहेत. त्याही लोकांना आपण त्या भूमिकेतनं, त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. त्यांनाही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आणि तेव्हाच शक्य होईल की तुम्ही सगळे लोक हा चित्रपट त्या थिएटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष तिकीट खरेदी करून बघाल. आता शूटिंगचं सगळं शेड्यूल लागलंय, सगळे कलाकार आलेले आहेत, टीम आलेली आहेत. आणि हा मेसेज वेळेवर काय करायचं, मग वेळेवर काय करायचं. अरे, तर मग डॉक्टर मुलगी, तिला सांगितलं की तुला एक छोटासा रोल करायचा आहे. अच्छा. मग तो रोल तिने केला. सगळ्यांना वाटलं की मग हिरोईन तर हीच आहे, करू शकते. हो, छोटा रोल नाही, लीड रोलच तिला द्यायचा. कर्मधर्म संयोगाने ती माझी मुलगी आहे. अरे वा, क्या बात. दुर्दैविलास आहे आमच्या देशाचा की सांगायचं एक आणि करायचं दुसरंच. तर त्यामुळे मुद्दा असा आहे की या संबंध परिस्थितीमध्ये लोकांना जागृत करणं महत्वाचं आहे आणि ते आपण साधलं पाहिजे. अनायसे तशी कथा आली. मला अपेक्षित आहे या देशातल्या जनतेकडून, किंबहुना मराठी प्रेक्षक आहे, मराठी जनतेकडून, की हा पिक्चर बघितल्यानंतर किमान तुम्ही संविधानातली जी मूल्ये आहेत, जी कर्तव्य आहेत आणि जे अधिकार आहेत, या अधिकाराप्रती जागरूक राहावं. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या मैत्री संवाद या कार्यक्रमाचं आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. दर्शकांनो, आपल्याला माहिती आहे की या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तित्वाला आपल्यासोबत या ठिकाणी जोडण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. अशा अनेक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना आपण मैत्री संवादमध्ये जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण खरं तर आता एक नव्या क्षेत्राला घेऊन आपण या ठिकाणी तुमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते क्षेत्र आहे सिनेमा क्षेत्र. आपल्याला माहिती आहे. आणि या फिल्म लाईनमध्ये, सिनेमाच्या क्षेत्रामध्ये जे काही नवीन नवीन लोक या ठिकाणी पदार्पण करतात आणि त्या अनुषंगानं आपण त्यांना जाणून घेणं, त्या चित्रपटाबद्दल किंवा त्या सिनेमाबद्दल आपण माहिती करून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं असते. आणि आता खरं तर खास करून आपल्या विदर्भातील एक निर्माता या सिनेमा क्षेत्रामध्ये पुढे येतो आहे आणि त्यांनी एक खूप मोठा आत्मविश्वास ठेवून, खूप मोठी हिंमत आजच्या युगामध्ये या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यांचं नाव आहे अनिल जवादे साहेब. अनिल जवादे हे एका अशा चित्रपटाचे निर्माते आहे की त्याच्याबद्दल आपण सातत्यानं नेहमी ऐकतोय, आणि परंतु खऱ्या अर्थानं काय त्याचा अर्थ आहे. आणि त्या चित्रपटाचं नाव आहे 26 नोव्हेंबर. दर्शकांनो, 26 नोव्हेंबर हा चित्रपट कालच मुंबईला अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी त्या चित्रपटाचं ट्रेलर या ठिकाणी लॉन्च झालं. सोबतच पोस्टरचं सुद्धा लॉन्चिंग झालं. आणि ते आजच्या एका सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि एका नायकाची सातत्यानं अनेक चित्रपटामध्ये ज्यांनी भूमिका केल्यात, गाजवल्यात, ते महेश कोठारे साहेब. आणि महेश कोठारे साहेबांच्या हस्ते या 26 नोव्हेंबर चित्रपटाचं काल त्या ठिकाणी लॉन्चिंग झालं. पोस्टरचं सुद्धा लॉन्चिंग झालं आणि आता यूट्यूबला सगळ्या ठिकाणी ते
जे चित्रपटाचं या ठिकाणी ट्रेलर आहे त्याचं लॉन्चिंगचं जो आहे ते सगळं आपल्याला पाहायला मिळते. पण त्यापूर्वी आपण एकंदरीत या चित्रपटाची निर्मिती, एकंदरीत त्या चित्रपटाबद्दलची माहिती आणि खरं तर आज समस्त महाराष्ट्रातल्या लोकांना एक आकर्षण निर्माण झालेलं आहे. 26 नोव्हेंबर हा शब्द आपण सातत्यानं दरवर्षी एका तारखेला ऐकत असतो. काय आहे 26 नोव्हेंबर? खरं तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्याला माहिती की या देशाला हे संविधान विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बहाल केलं. आणि या 26 नोव्हेंबरला ही जाणीव या देशातल्या तमाम भारतीयांनी ठेवली पाहिजे की या देशाला हे संविधान अर्पण झालेलं आहे आणि त्या संविधानाचं अंमलबजावणी सुरू झाली 26 जानेवारीला. परंतु एखादी गोष्ट, एखादा विचार ज्या दिवशी दिला जातो तो दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून तो चित्रपटाचा जो नाव आहे या ठिकाणी 26 नोव्हेंबर, तो दिवस आज या ठिकाणी आजरामर होतोय. ते एकंदरीतच जाणून घेऊया आपण या 26 नोव्हेंबर चित्रपटाबद्दल. आपल्यासोबत त्या चित्रपटाचे निर्माता अनिल जवादे साहेब आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेतो. सर, जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. सर, लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या मैत्री संवाद आपल्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर सर, एकंदरीत तुमचा परिचय, तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळालेत आणि हा जो 26 नोव्हेंबर चित्रपट आहे याची एकंदरीत पार्श्वभूमी आपल्या तमाम देशातल्या, महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये जे लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल लोक पाहत आहेत त्या सगळ्यांना ऐकायचं. सगळ्यांना माझा जय भीम. आज या लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून 26 नोव्हेंबर या चित्रपटाची आम्ही निर्मिती केलेली आहे. ती मुळात 75 वर्ष झाले या देशाला स्वातंत्र्य मिळून आणि संविधान लागू झालं. पण त्या संविधानातली मूल्ये आणि संविधानात सर्वसामान्य जनतेवर असलेली कर्तव्याची जबाबदारी आणि त्याचबरोबर राज्यकर्त्यांवर असलेला दंडक ह्या तिन्ही बाबी खऱ्या अर्थाने 75 वर्षात जनतेपर्यंत पोचायला पाहिजे होते. दुर्दैव आमचं असं आहे की या संविधान आणि आमच्या अधिकारांचं या संबंध राज्यकर्त्यांनी बालुशाही करून खाऊन टाकलेली आहे. म्हणजे राज्यकर्ता असेल, आमदार असेल तर त्याला सोयी आणि कायद्यापासून त्याला बचाव, बरोबर, आणि सर्वसामान्य नागरिक असेल जे संविधानाने त्याला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराकडे मात्र या प्रशासनाचं दुर्लक्ष. म्हणजे ही जी तफावत आहे हे संविधानाला अपेक्षित नाही. बरोबर, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित नाहीये. आणि ज्या दिवशी हे संविधान स्वीकारलं त्या लोकसभेला, त्या पार्लमेंटला सुद्धा हे अपेक्षित नाही आहे. बिलकुल. पण यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर काय केलं? यांनी सत्तेमध्ये आल्यानंतर या संबंध अधिकारांचं एवढं कंट्रोल करून टाकला राज्यकर्त्यांकडे, प्रशासनाकडे, बरोबर, की खऱ्या अर्थाने हे लोकशाही लोकांसाठी लोकांनी निर्माण केलेली लोकशाही ही लोकांसाठी राहिलेली नाही. फक्त राज्यकर्त्यांसाठी, राज्यकर्त्यांनी वापरलेली लोकशाही असा त्याचा अर्थ झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला या संविधानातल्या तरतुदी आणि कर्तव्य आणि त्याचे खरे लाभ, बरोबर, हे म्हणजे स्वातंत्र्याची सूर्याची किरण कुणापर्यंत पोचायला पाहिजे तर शेवटल्या माणसापर्यंत. यांनी ही किरण स्वतःपर्यंतच अडकवून ठेवली, ही सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊ दिली नाहीत. परिणामी या सिनेमामध्ये जे आम्ही दाखवलेलं आहे म्हणजे ज्यांचे अधिकार आहेत त्यांना जमिनीपासून बेदखल, पाणी पिण्यापासून बेदखल, हा जो विषय आहे हा विषय खऱ्या अर्थाने समाजामध्ये जागृती निर्माण करणे. समाज म्हणजे काही फक्त एक विशिष्ट समाज नाही, सर्व देश, हा भारतीय नागरिक ज्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे, ज्याला मताचा अधिकार आहे, तो अंबानी असेल तरी एक आणि आमच्या गावातला राम्या गोम्या असेल तरी त्याला एक. हा जो समानतेचा अधिकार आहे हा समानतेचा अधिकार 75 वर्षात या राज्यकर्त्यांनी पोचू दिला नाही. आणि त्याचं दुर्दैव काय तर आज ज्या पद्धतीनं हे संबंध शासन प्रशासन राज्य करतंय, खऱ्या अर्थानं मला राज्यकर्त्यांकडून आता काही अपेक्षा राहिलेल्या नाही. बरोबर, कारण राज्यकर्त्यांची क्वालिटी काय हे आता तुम्हाला दिसतंय. म्हणजे राज्यकर्ते आणि इथली व्यवस्था आता एक ठेकेदारी सारखं झालं असं म्हणायचंय.
म्हणजे पैसा गुंतवा हे राजकारणामध्ये, इलेक्शनमध्ये, आणि तो लोकांच्या योजनांच्या नावाखाली काढून घ्यायचा, त्यांना त्या फॅसिलिटी द्यायच्या नाही. हे छोटस आहे. अच्छा, तुम्ही आज मंत्र्यांची क्वालिटी बघा. हो, प्रधानमंत्र्यांपासून हो, तर राज्यमंत्र्यांपर्यंत एक काही 2-4 लोक जर सोडले, बर, 10-20 सोडले देशातले, समजा हो, गृहीत 10-20% धरा, बरोबर. जे तत्वाला धरून चालतात त्यांना सोडलं आपण, हो, तर या देशातलं पूर्ण राजकारण आणि राज्यकर्ते हे सगळे टपोरी झालेले आहेत. अच्छा, म्हणजे ज्यांनी 2-4 खून केला त्याला पक्ष तिकीट देणार, पक्ष कोणताही असो, हो, 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 त्याला तिकीट देणार, बरोबर. तो निवडून येणार, त्याला काय तत्ववित्वा. नाही, जो लोकांच्या गळ्यावर चाकू सुरी लावून पैसे काढतो त्याला तुम्ही राज्यकर्ते बनवल्यानंतर शिल्लक काय राहणार आहे? क्या बात. आणि हे दुःख आहे. आणि 75 वर्षात जे होऊ शकलं नाही ते आता पुढल्या 75 वर्षात कोण करणार? वा, वाईट आहे. पण जोपर्यंत हा समाज जागृत होत नाही हो. तोपर्यंत या संविधानिक मूल्याची वा, राखण होणार नाही. खूप छान. आणि ते जे करणार आहेत सर्वसामान्य जनता, ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने संविधान लिहिलं गेलं हो, तेच या संविधानापासून लांब आहेत, वारे, त्यांना जवळ आणणे, त्यांना त्यांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत, त्यांच्याकडे जी कर्तव्ये संविधानाने सोपवली आहेत ते त्यांच्याकडून राज्य शासनाने करवून घेतलं पाहिजे. वा. आणि मला अपेक्षा आहे प्रशासनाची, संविधानाने सगळी जबाबदारी प्रशासनावर सोपवलेली आहे, राज्यकर्त्यांवर नाही. बरोबर. निर्णय यांनी घ्यायचे आहे आणि राज्यकर्त्यांनी सुचवायचा आहे. आता तो निर्णय संविधानभर हुकूम आहे की नाही हे तपासून प्रशासनाने काम करायचं आहे. बरोबर, बरोबर. दुर्दैव असं आहे की प्रशासन सुद्धा आता बिना रीढ की हड्डी बरोबर असा होऊन गेलेला आहे. जो नेता म्हणेल ते मान्य करतात, बिलकुल. संविधानिक मूल्यावर आधारित आहे की नाही तो निर्णय ह्याकडे ढुकून सुद्धा बघत नाही. बरोबर. आणि कुणी न्यायालयात गेलं तर आज त्याही पेक्षा वाईट अवस्था आमच्या न्यायालयांची झालेली आहे. कालच मी एक बातमी वाचली, अच्छा, दिल्लीचा कुठला न्यायाधीश त्याच्या घराला आग लागली आणि फायर ब्रिगेडवाले गेले आणि त्याच्या एका रूम मध्ये 225 कोटीची रक्कम सापडली. वाईट आहे. या देशाचं दुर्दैव आहे की न्यायाधीशाच्या घरात एखादा गुंड बदमाश किंवा एखाद्या व्यापाऱ्याच्या घरात एवढे पैसे सापडू शकतात, न्यायाधीशाच्या घरात एवढे पैसे सापडणं याच्यासारखं दुर्दैव या देशातल्या जनतेचं नाही आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की ही फिल्म एकदा बघा आणि स्वतःची मूलभूत कर्तव्ये, मूलभूत अधिकार आणि मी तर प्रशासनाला आव्हान करतो की त्यांनी एकदा बघाच की रीढ की हड्डी असलेला प्रशासनातला अधिकारी कसा काम करू शकतो आणि राज्यकर्त्यांना वठणीवर आणू शकतो. ही ताकद प्रशासनाची आहे, हे समजून घ्या ही फिल्म बघून. माझी साईन म्हणजे काय तुम्हाला तुमच्या मंत्र्यांचा लेटर हेड वाटलाय? पण एखाद्याचा जन्म मृत्यू याची नोंद अधिकाराच्या सहीवर ठरते. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. संपवार यांना चाल मुकाट्याने साइन कर. वाऱ्या संग भिडावा तुफानात जळावा, जळून येऊ जळावं उजळली माझं मिळावं, साध खाली मन माझं असं कुणीतरी असावं. दर्शकांनो पाहू शकता, अतिशय महत्त्वपूर्ण हा चित्रपटाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. खरं तर या देशामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केलेली ही राज्यघटना, हे संविधान, अपेक्षा अशी होती बाबासाहेब आंबेडकरांना की जेव्हा बाबासाहेब या संविधानाची प्रस्ताविका या ठिकाणी लोकांच्या समोर मांडतायत, संविधानाचा पहिला पन्ना आपण ज्याला म्हणतो की आम्ही भारताचे लोक, आणि शेवटी असं म्हटलं जातं या प्रस्ताविकेमध्ये की हे आम्हाप्रत आम्ही हे अर्पण करत आहोत. म्हणजे आम्ही लोक आहोत, आमच्या हितासाठी, आमच्या सुखासाठी, आमच्या लोककल्याणासाठी, आणि आम्ही ही सगळी यंत्रणा राबवतोय. पण त्यामध्ये लोकांच्या सगळ्या हक्क अधिकार असतील, त्यांच्या श्रद्धा उपासना असतील, या सर्वांच्या गोष्टी, आणि सर्वांना संधी देणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील, हे सर्व बाबासाहेब जेव्हा याच्यामध्ये मांडणी करतात आणि संविधान त्या अनुषंगाने समजून सांगण्याचा प्रस्ताविकेमध्ये प्रयत्न करतात. पण खरंच 75 वर्ष झाली दर्शकांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही फक्त एक वोटर म्हणूनच आहोत का? येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आम्ही फक्त मतदानाच्या त्या मालिकेमध्ये आहोत का, की त्या पैशाला आम्ही पैशामध्ये ते मत विकायचं आणि 5 वर्ष संबंधितांना फ्री करून द्यायचं, एवढ्यापर्यंत आम्ही समित झालो का?
मला तर वाटते जवादे साहेब तुमचं एक हार्दिक अभिनंदन केलं गेलं पाहिजे देशाच्या तमाम जनतेनं की या देशाला या संविधानाला लागू होऊन आता हे वर्ष 75वं वर्ष इथं देश साजरा करतोय. विविध सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संविधानाला धरून करण्याच्या मानसिकतेमध्ये या ठिकाणी गव्हर्नमेंट असेल किंवा प्रशासन किंवा अधिकारी असतील. पण मला असं म्हणायचं की या संविधानाच्या अनुषंगानं 26 नोव्हेंबर नावाचा हा खास पिक्चर तुम्ही या ठिकाणी निर्माण केलाय आणि तो 9 मेला या ठिकाणी प्रदर्शित होतोय. असं काही तुमच्या डोक्यामध्ये होतं निर्माता म्हणून किंवा तुमचे जे कोणी लेखक असतील किंवा तुम्ही सर्व टीम असेल की नाही आपण या वर्षामध्येच संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्येच या ठिकाणी हा पिक्चर या ठिकाणी लॉन्च केला पाहिजे? हा, असं वाटत होतं. परिस्थिती अशी या गेल्या 2-5 वर्षामध्ये जी समोर आलेली आहे. हो, काय राज्यकर्ते बदलतात तो काही विषय नाही. बरोबर, राज्यकर्त्याच्या डोक्यात काय हा महत्वाचा विषय. बिलकुल. सुरुवातीला जे चित्र दाखवण्यात आलं आणि त्यानंतर आता आम्ही त्याचं जर मूल्यमापन केलं तर असं लक्षात येतं की मेनू कुछ और है और डिश में कुछ और है. बिलकुल. तर हे जे आहे तर हा दुर्दैविलास आहे आमच्या देशाचा की सांगायचं एक आणि करायचं दुसरंच. तर त्यामुळे मुद्दा असा आहे की या संबंध परिस्थितीमध्ये लोकांना जागृत करणं महत्वाचं आहे आणि ते आपण साधलं पाहिजे. अनायसे तशी कथा आली, तशी स्टोरी आणि मग आमची ही टीम जी आहे ज्यांनी सगळं, जसं आमचे सहकारी आहेत निलेश ओंकार, ते या फिल्मचे को प्रोड्युसर आहेत. अच्छा. आमच्या सोबत आहेत. आम्ही जम्बूद्वीप ही फिल्म प्रोडक्शन कंपनी आम्ही रजिस्टर्ड केली आणि तिथून आम्ही पुढे कामाला सुरुवात केली. त्याचा आता तुम्ही ट्रेलर पोस्टरचं लॉन्च बघितलंय आणि त्यातून तुम्हीच आता निर्णय घ्या की खरंच हा सिनेमा लोकांनी बघितला पाहिजे अथवा नाही. आणि माझं असं सगळ्यांना आग्रही प्रतिपादन राहील की सगळ्यांनी एकदा बघा. या चित्रपटामध्ये असे कोणकोणते दिग्गज कलाकार जे आहेत खरं जे पब्लिश आहे, जे लोकांमध्ये आज ज्यांचं नाव वगैरे आहे आणि खरं तर ते आता चित्रपट बघितल्यानंतर आपल्याला कळलं तर नक्कीच त्यांनी त्या भूमिकांना न्याय सुद्धा दिला असेल. थोडासा परिचय करून द्याल कोण कोण आहे? आमचे लिडिंग हिरो आहेत अनिकेत विश्वासराव. अच्छा. आणि व्हिलन आहेत सयाजी शिंदे. बिलकुल. वा. त्यानंतर मग गणेश यादव आहेत इन्स्पेक्टरच्या भूमिकेमध्ये. मुश्ताक खान आहेत. त्यानंतर आपले डॉक्टर उजवणे आहेत, विलास उजवणे. त्यांच्या सुविज्ञ पत्नी अंजलीताई उजवणे आहेत. विजय पाटकर आहेत. किशोर चौगिले आहेत. आणि विदर्भातले नवीन कलाकार आहेत. अच्छा. त्यांच्यातली सुनूक तुम्हाला दिसेल, त्यांच्यामध्ये असलेला कलागुण दिसतील. आणि हिरोईन जी आहे अच्छा ही स्वतः डॉक्टर आहे. बर. आणि तिचा हा पहिला सिनेमा आहे. अच्छा. आणि कर्मधर्म संयोगाने ती माझी मुलगी आहे. अरे वा, क्या बात आहे. अच्छा. त्यामुळे म्हणजे आम्ही म्हणजे हा तर प्रसंग म्हणजे सांगण्यासारखा आहे. हो. की काही ध्यानीमेनी नव्हतं तिच्या नाही आणि आमच्या नाही. आम्ही हिरोईनचा कॉन्ट्रॅक्ट साईन केला. अच्छा. आणि तिला शेड्यूल दिलं, ऍडव्हान्स दिला. बर. आणि आता तुम्हाला या तारखेला पोचायचं आहे नागपूरला, आपलं शुभारंभ आहे. अच्छा. तर त्यांच्या आदल्या रात्री काहीतरी मेसेज येतात की मला पैसे वाढवून पाहिजे वगैरे वगैरे. आणि मग आता शूटिंगचं सगळं शेड्यूल लागलंय, सगळे कलाकार आलेले आहेत, टीम आलेली आहेत आणि हा मेसेज वेळेवर काय करायचं, मग वेळेवर काय करायचं. अरे वा. तर मग डॉक्टर मुलगी तिला सांगितलं की तुला एक छोटासा रोल करायचा आहे. अच्छा. मग तो रोल तिने केला. सगळ्यांना वाटलं की मग हिरोईन तर हीच आहे, करू शकते. हो. वा. छोटा रोल नाही, लीड रोलच तिला द्यायचा. अरे मग सगळ्या टीमनी सांगितलं की नाही तिला तयार करा तुम्ही. वा. मग तिला थोडं तयार करायला 2 दिवस लागले. अच्छा. मग ती तयार झाली वा. आणि मग शूटिंग सुरू झाली. खूपच तर असं एकंदरीत त्या हिरोईनचा प्रवास या क्षेत्रामध्ये येण्याचा. खूप छान. आता पुढे बघूया. पण फिल्म म्हणजे तिचं काम छान झालंय असं काल सगळ्यांनी सांगितलं. अच्छा. दर्शकांनो, खरंच तर म्हणजे एक खूपच मस्त या चित्रपटाच्या म्हणजे एकंदरीत या जशी चित्रपटाची एखादी कथा राहते, परंतु चित्रपटाला शूट सुरू करायचं आहे, चित्रीकरण सुरू करायचं आहे, अशा वेळेस
असा एखादा प्रसंग येतो की नियोजित एखादी त्याची जी नायिका असते, हिरोईन असते, ती टाळते, पैशाची मागणी जास्त करते आणि मग अशा वेळेस काय करायचं, पूर्ण सेट लागू नये. म्हणजे एक खूपच, आणि मला तर असं वाटतं ना की हा एक अनोखा असा प्रसंग आहे आणि ज्यामध्ये मग स्वतः निर्माते यांची मुलगी जी डॉक्टर आहेत पेशानं, त्यांनी याच्यामध्ये खऱ्या अर्थानं एक इंटरेस्ट घ्यावा आणि कुठली पार्श्वभूमी नसताना अभिनयाची वगैरे. परंतु आता कालच्या लॉन्चिंगवरनं किंवा टेलरवरनं आपण बघतो की अतिशय जबरदस्त असं काम, एक भूमिका आणि त्या भूमिकेला न्याय देण्याचं काम त्यांनी नक्कीच केलेलं आहे. तर खूपच हा विदर्भातल्या आपल्या कलावंतांना आणि ज्यांच्या सातत्यानं नेहमी आपल्याला पारंपरिकता लोकांमध्ये आहे की एखादे तेच हिरो आपल्याला बघायला आवडतात, पण या मातीमध्ये, विदर्भाच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्यातही अनेक कला आणि गुण आहेत. त्याही लोकांना आपण त्या भूमिकेतनं, त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे, त्यांनाही त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आणि तेव्हाच शक्य होईल की तुम्ही सगळे लोक हा चित्रपट त्या थिएटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष तिकीट खरेदी करून बघाल. तेव्हा खऱ्या अर्थाने यांच्या कलेला, त्यांच्या त्या अभिनयाला तुमच्याकडनं दाद मिळण्यासारखं होईल. सर, पुन्हा असा दुसरा एक प्रश्न मला विचारायचा आहे की विषय खूप छान आहे, चित्रपटाचं नावही खूप छान आहे आणि त्याचं एकंदरीतच बॅकग्राऊंड आता आपण बघतो तुमच्या चर्चेमधनं, परंतु कुठल्याही पार्श्वभूमी नसताना तुम्हाला असं का वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे? कारण ही हिंमत करणं खूप मोठं याचं दिलवाल्या लोकांचं काम आणि खास करून पैशावाल्यांचं काम असते. कसं त्याचं झालं असं की त्याच्यापूर्वी आम्ही थोडं काम सुरू केलेलं होतं. अच्छा. निलेश ओंकारांनी एक गाणं तयार केलं हो. आणि सावित्रीबाईंवर, आणि ते सावित्रीबाईंची अंथेम होऊ शकते असं आमचं म्हणणं होतं. हो. मग आम्ही तो प्रयत्न केला. मग एक गाणं करायला आम्हाला जवळपास 6-7 लाख रुपये लागले. अरे बाप. मग एक गाणं करायला 6-7 लागले. मग आता पैसे टाकल्यानंतर निघाले पाहिजे नक्की. मग काय करायचं? मग अनायसी कथा आली, मग या कथेवर विचार सुरू झाला. हो. आणि मग सुरू केला आम्ही. वा. आणि विशेष म्हणजे डोक्यात जो विषय होता, अच्छा, जो आम्ही जनतेपर्यंत लाऊडस्पीकर घेऊन जाऊन तिथे सभा घेऊन सांगत होतो, हो, तो विषय जर आपण पडद्यावर आणला वा, तर त्याचे परिणाम अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतील या आशेपायी मग आम्ही पुढे गेलो आणि हा चित्रपट निर्माण केला. म्हणजे एकंदरीत हा जो चित्रपट, याची कथानक जी आहे, एखाद्या पथनाट्याच्या माध्यमातून किंवा एखाद्या शोच्या, नाटकाच्या माध्यमातून असं काही थोडंसं लोकांच्या समोर मांडण्याचा किंवा अनुभवण्याचा तुम्ही काही प्रयत्न केला होता का? नाही, मी संविधान जागृती अभियान चालवलेलं आहे. हो. आणि संविधान जागृती अभियान मी सतत म्हणजे गेल्या 15 वर्षापासून चालवतोय. तर डोक्यात संविधान आहे, संविधानिक हक्क आहेत. क्या बात. आणि त्यानुसार मग जनतेचं प्रबोधन करायचं म्हणून आम्ही आमचा लाऊडस्पीकर, आमची गाडी भोंगे घेऊन जायचो आणि प्रत्येक गावामध्ये सभा करायचो, लोकांना समजावून सांगायचो. तर हे थोडंसं लेबरसही होतं आणि काळही भरपूर लागत होता. मग हे सगळं समोर आल्यानंतर असं वाटलं की चला या माध्यमातून आपण संविधानाची जागृती करूया, आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्ही ह्या चित्रपटाची निर्मिती केली. अच्छा. दर्शकांनो, खरं तर भारतीय संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. 75 वर्ष पूर्ण होत आहे त्या भारतीय संविधानाला. आणि हे प्रशासनाचं काम होतं की खरं तर शालेय अभ्यासक्रमापासून हे संविधान इथल्या भारतीयांच्या नसानसामध्ये, रगारगामध्ये, अभ्यासक्रमामध्ये चालता बोलता आणि सगळ्या ठिकाणी केवळ आणि केवळ संविधान जर पेरता आलं असतं किंवा संविधानाची ही जी मूल्य आहेत, समता, स्वतंत्रता, बंधुता, सामाजिक न्याय, याची खऱ्या अर्थानं जर आपल्याला पेरणी करता आली असती पाहिजे त्या प्रमाणामध्ये, लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकाराबद्दल, त्यांच्या फंडामेंटल राईट्सबद्दल हे जर प्रत्येकाला सांगता आलं असतं, मला वाटतंय आज जे कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये प्रचंड प्रकरणं या ठिकाणी पडून आहेत किंवा पोलीस स्टेशनमध्ये आपण पाहतो, ह्या जो काही पूर्ण गोष्टी ज्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, ह्या कदाचित या ठिकाणी असं प्रमाण कमी झालं असतं. पण याला सर्वस्वी जबाबदार इथली तमाम सगळी यंत्रणा अशी आहे, मग ती प्रशासन असेल, शासन असेल, न्यायालय असेल आणि इथली राजकारणी असेल, हे एकंदरीत या देशातल्या तमाम भारतीयांनी इथे अनुभवलेलं आहे. आणि आपण आजही उघड्या डोळ्यानं पाहतोय की आपल्या समोर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना फक्त मताचा अधिकार तेवढ्या एका दिवसापुरता आपण बजावून तिकडे नामानिराळे होत राहतोय. परंतु नक्कीच अनिल जवादे साहेबांच्या माध्यमातून, एका संविधान प्रचारकाच्या माध्यमातून, ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये गेले 15-20 वर्ष सातत्यानं गावखेड्यामध्ये हे संविधान पेरण्याचं काम केलं आणि हे प्रबोधन करत असताना लोक त्यांच्या हक्क अधिकारापासून कशी वंचित राहतात, ते अधिकार मागण्याचा जर प्रयत्न केला तर प्रस्थापितांकडनं आणि खास करून राजकारण्याकडनं त्यांची मुस्कटदाबी कशी होते, अशा पद्धतीचं हे उदाहरण या चित्रपटाच्या माध्यमातून, ही कथा आपल्या प्रत्येक भारतीयांपर्यंत, आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयांपर्यंत आणि प्रत्येकाच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. 26 नोव्हेंबर ही एक कथा, एक उदाहरण आहे. पण मला असं वाटतं की जर असं असेल तर मला वाटतं ह्या हजारो लाखो अशा
अन्याय अत्याचाराच्या आणि न्यायिक मागणीच्या ह्या कथा राहू शकतात, परंतु हे एक उदाहरण या ठिकाणी घडू शकते. या उदाहरणामुळे इतर सगळ्या गोष्टींना न्याय मिळू शकतो, त्याला वाचा मिळू शकते, वाचा फोडल्या जाऊ शकते आणि तुमच्यामध्ये तमाम दर्शकांमध्ये एक हक्क अधिकारानं एक जागरूकता या ठिकाणी नक्कीच येऊ शकते. सर, एक छोटंसं दर्शकांना आणि तमाम प्रेक्षकांना सुद्धा जे आता थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघतील त्यांनी काय म्हणून हा चित्रपट बघावा आणि याच्यातनं आपल्याला काय अपेक्षित आहे? मला अपेक्षित आहे या देशातल्या जनतेकडून, किंबहुना मराठी प्रेक्षक आहे मराठी जनतेकडून, की हा पिक्चर बघितल्यानंतर किमान तुम्ही संविधानातली जी मूल्ये आहेत, जी कर्तव्य आहेत आणि जे अधिकार आहेत, या अधिकाराप्रती जागरूक राहावं, जागरूक व्हावं. बरोबर. आणि निवडणुकीमध्ये सरकार कसं आहे, तसं म्हणतात ना, जशी प्रजा तसा राजा. हो. तर आता माझ्या दृष्टिकोनातून हे जे सगळे राज्यकर्ते आहेत, कुठल्याही पक्षाचे असो, बरोबर, जे सत्तेमध्ये असतात, ते या देशातल्या जनतेवर राज्य करण्याच्या मानसिकतेतले आहेत. अच्छा, ते लोकप्रतिनिधी म्हणून नाहीये, हे माझं म्हणणं आहे. अच्छा, बरोबर. हा, की लोकांवर राज्य करणे हे त्यांच्या डोक्यात आहे. लोकांसाठी राज्य करणे हे त्यांच्या डोक्यात शिरलेलं नाही. बरोबर. तर लोकांसाठी राज्य केलं पाहिजे ही जबाबदारी त्यांची असताना ते त्या जबाबदारीपासून लांब जातात आहे आणि कुठल्या तरी राजाच्या भूमिकेत येऊन लोकांवर राज्य करण्याची मानसिकता त्यांच्या मध्ये दिसते आहे. तर हे दूर करण्यासाठी खरी जबाबदारी या नागरिकांची आहे, जे संविधानाने त्यांच्यावर सोपवलेलं आहे. तर माझी विनंती राहील, दर 5 वर्षांनी सरकार बदललं पाहिजे. या पद्धतीने संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. हो, तुम्ही सरकार बदला, तुमची परिस्थिती बदलेल. नक्की. तुम्ही एकच सरकार ठेवाल तर हे एकच सरकार तुमची माती करेल. नक्की. वा, हे लक्षात घ्या. आणि ते लक्षात घेऊन आपण पुढील जो निर्णय घ्यायचा तो घ्या, पण एकदा हा सिनेमा नक्कीच बघा. क्या बात आहे. दर्शकांनो, खरं तर तमाम देशवासियांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम आपल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी एक जागरूकता करणारा एक अनोखा चित्रपट आहे. आपण अनेक प्रेमकथा बघितल्यात, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्टोऱ्या बघितल्यात आणि वेगवेगळ्या विषयाला हात घालणारे चित्रपट बघितलेत, परंतु भारतीय संविधान, त्या भारतीय संविधानाचे सगळे संविधानिक मूल्य असतील, आपल्या सर्वांचे फंडामेंटल मूलभूत अधिकार असतील आणि त्या संदर्भात आपण सजग जागृत झालं पाहिजे, यावर भाष्य करणारा मला वाटतं हा संपूर्ण चित्रपट आहे. 26 नोव्हेंबर आणि येत्या 9 तारखेला तो महाराष्ट्रातल्या तमाम थिएटर्समध्ये या ठिकाणी रिलीज होतो आहे. त्या अनुषंगानं आपल्या हक्क अधिकारासाठी आपण तो जीवनातला 2, 2.5, 3 तासाचा वेळ काढून तो चित्रपट बघावा, आत्मचिंतन करावं, आत्मभान या ठिकाणी जाग्यावर ठेवावं आणि त्या अनुषंगानं या देशामध्ये पुन्हा ही लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावं. संविधान या ठिकाणी तगल्या गेलं तर आपल्या सर्वांचं अस्तित्व नक्कीच या ठिकाणी तगणार आहे. आपल्या सर्वांच्या हक्क अधिकाराची या ठिकाणी जाणीव घेण्यासाठी आणि ती करून घेण्यासाठी आपल्याला सर्वांना जागृत होता येणार आहे. पण या देशातलं संविधान हे जर संपुष्टात येत असेल तर मला असं वाटते पुन्हा एकदा हा देश पारतंत्र्यामध्ये जाईल. आणि ज्या पद्धतीनं लोकशाहीर अण्णाभाऊसाठी म्हणून गेले की ये देश की आझादी झुटी है, देश की जनता भुकी आहे, आणि म्हणून खरंच इथे काय आमच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होतात का नाही याची जाणीव या चित्रपटाच्या बघण्यामधनं तुमच्या सर्वांना येणार आहे, ती तुम्ही ठेवणार आहात. सर, आपण अतिशय महत्त्वपूर्ण वेळ या ठिकाणी लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या मैत्री संवाद कार्यक्रमासाठी काढला, आमच्यासोबत मोकळ्यापणाने हितगुज केलं आणि आता सगळ्या दर्शकांच्या मध्ये 9 तारखेची प्रतीक्षा आहे, ती उत्कंठा वाढलेली आहे आणि तो चित्रपट बघण्यासाठी सर्व लोक थिएटरमध्ये जाणार आहेत. आणि म्हणून तुम्ही आमच्यासोबत आलात, सर्व एकंदरीत माहिती चित्रपटाबद्दलची या ठिकाणी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या या सर्वांचं या ठिकाणी तुमचं स्वागत आहे, आभार आहे, धन्यवाद. जय भीम. तर दर्शकांनो, मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि बघत राहा तुमचं आमचं हक्काचं चॅनल लॉर्ड बुद्धा TV चॅनल. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. माझी साईन म्हणजे काय तुम्हाला तुमच्या मंत्र्यांचा लेटर हेड वाटलाय? पण एखाद्याचा जन्म मृत्यू याची नोंद अधिकाराच्या सहीवर ठरते. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. संपवार यांना चाल मुकाट्याने साईन कर.
वाऱ्यासंग भिडावा तुफानात जळावा जळून येऊ जळावं उजळली माझं मिळावं साध खाली मन माझं असं कुणीतरी असावं कुणीतरी घोटभर पाणी द्या रे. इथं समधी माणसं बिन पाण्या वाचून मरतायत. अहो त्यांना धड 2 वेळचं जेवणही मिळत नाही तर ते पाणी कुठून विकत घेणार. आजही आपण हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडलो नाही. या सगळ्या प्रकरणात या बाईकडे काहीही पुरावा नाहीये. हे सगळं जर असंच चालू राहिलं तर लवकरच आपला देश जिवंत बाहुल्यांचा तमाशा बनेल. मोडलेल्या झोपड्याला पावसाची झाड. क्या करे तो आगे बढ़ने के लिए कुछ तो करना पड़ता है. गुन्हेगार ते आहे तेव्हा कायद्यानं मारच्या. माज आलाय तुम्हाला. ही लोकशाही आहे, मला अधिकार आहेत. बना नेता. त्यालाच राजकारण म्हणतात. आपणच गाव हलायचा, बस आपणच मलमपट्टी करायची आणि मग होऊन द्या रे. क्रांती होणार लक्षात ठेवा. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक. तयार रहा एका नव्या युगासाठी. हो समतेची स्वातंत्र्याशी प्रत्येक अन्यायग्रस्त व्यक्तीसाठी कायदा असतो. संविधानाने दाखवली त्यांच्या घरी पालकांनी कुठून आणायचे एवढे पैसे. लोकशाहीची नवी पहा. तुम्ही सुद्धा करा सत्याग्रह, मिळवा तुमचा हक्क. कोर्टाने दखल दिल्यानंतर पुन्हा आगीत तेल कशाला घालता तुम्ही. तू आज खरा शिपाई झाला. त्यांना सांगू न्यायाची काय ताकद आहे. ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, संभाजी महाराजांची आहे, ज्ञानेश्वर तुकारामांची आहे. देशाभिमान सारे समान हक्काची जाण नव स्वाभिमान हरलो अभिसिकंदर.